या महाराष्ट्रातला या देशातला शेतकरी सरकार विरोधात गेला म्हणून दुःखी नाहीये, कारण 1947 पासून तर 2023 पर्यंत कोणतंच सरकार शेतकऱ्याचं झालं नाही, तर शेतकरी एवढा गरीब राहिला नसता महाराज. ते म्हणत जरी असेल, सांगत असेल आम्ही हे करू ते करू, ते फक्त खुर्चीवर बसण्यासाठी करतात, नंतर कोणी शेतकऱ्याचा विचार करत नाही. अहो 1.5 महिना टमाटं वाढलं तरी यांना असं वाटलं होतं की शेतकरी किती मोठा होता, तर हलकट आहो का तुमच्या डुंगणाखाली का फॉर्च्युनर पाहिजे एखाद्या वेळी शेतकऱ्याच्या बी डुंगणाखाली येऊ द्या. आणि देशाचे पंतप्रधान तर देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतात. होईल सत्ता, महासत्ता नाही महाविश्वात सगळ्यात श्रीमंत देश होईल आपला. पण केव्हा होईल? ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी धनवान होईल त्या दिवशी हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण हा देश पुढारी नाही चालवत, हा देश बिल्डर नाही चालवत, हा देश उद्योगपती नाही चालवत. उद्योगपती जरी असला, अरे अंबानी जरी असला, तर तो काही एवढा श्रीमंत आहे म्हणजे 2000च्या नोटा थोडे चुरून खातो काही का सोन्याच्या अंगठ्या खातो? नाही 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 नाही. भूक लागल्यानंतर चपातीच खात असेल, थोडे गहू भारी असेल पण खातो चपातीच ना. टमाटच खात असेल, थोडं चांगलं फॉरेनचं आणत असेल पण टमाटच आहे ना, दुसरं थोडं खाणार आहे काही का गाड्या खातो? अजिबात नाही. जगामध्ये हा जग चालवण्याचं काम, हा देश चालवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा शेतकरी करतोय. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, महाराष्ट्रापुढे भविष्यात या 4-5 महिन्यानंतर सर्वात मोठं संकट पाण्याचं आहे. असं वाटतंय तुम्हाला पाऊस आहे? मला वाटतं पहिल्यांदा तुमचं हे धरण कोरडं दिसलं मला, नाही तर इथून गाडी सुद्धा जात नाही, नेहमी पुलावर पाणी असायचं. ह्या वर्षी तिथं शिंतोडा नाहीये. जर ऑक्टोबरमध्ये आपल्याला पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, तर मे महिन्यापर्यंत कसं होईल प्रत्येकाने विचार करा. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकऱ्याला दुःख नाही होत. ज्या दिवशी निसर्ग शेतकऱ्याच्या विरोधात जातो त्या दिवशी निश्चित माझ्या शेतकऱ्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही महाराज. शेतकऱ्यासारखा समाधानी जीव या जगात नाही हो. अरे स्वतः कष्ट करून काढलेली सोयाबीन, त्यानं काही तुम्हाला 50,000 रुपये क्विंटल नाही मागितली, फक्त 4,000 रुपये भाव असेल तर 4.5 द्या, ही अपेक्षा करणं काही चुकीचं आहे महाराज. 2600 रुपये जर ऊस असेल तर आम्हाला 2700 द्या. 200 रुपये ऊसाला मागणं काही जास्त कठीण नाही. 10 रुपये टमाटा असेल तर तुम्ही आम्हाला 15 द्या, एवढीच अपेक्षा आहे. 20 रुपये जर कांदा असेल तर आम्हाला 25 द्या. याच्यापेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी कधीच नाही, कधीच मोठी अपेक्षा करत नाही महाराज. सर्वात समाधानी आणि सर्वात संयमी माणूस जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी महाराज. लोक म्हणतात की कष्ट करून माणूस मोठा होतो. कोणा सांगितलं तुम्हाला कष्ट करून माणूस मोठा होतो? कष्ट करून मेहनत करून जर माणूस मोठा झाला असताना महाराज, तर माझा महाराष्ट्रातला शेतकरी कधीच गरीब राहिला नसता. कितीच कष्ट करताय महाराज तुम्ही. रात्री 12 वाजले तरी कांद्याला पाणी द्यायला तयार आहे, रात्री 12 जरी वाजले तरी ऊसाला पाणी द्यायला तयार आहे. ना बिबट्याचा विचार करता, ना वाघाचा विचार करता, ना कशाचा विचार करता. एवढे कष्ट करून सुद्धा आपल्या हातात फक्त पदरात दुःख आणि दुःख. शेतकरी माणूस फक्त आणि फक्त जीवनामध्ये आपल्या एका पोरीचं लग्न करू शकतो, ते बी कर्ज काढून. नाही तर शेतकरी त्याच्यापेक्षा डेव्हलप कधीच होऊ शकत नाही. कारण या लोकांनी ठरूनच घेतलेलं आहे आपण जीवनभर गरीब राहायचं आणि त्यांनी जीवनभर मोठं राहायचं. ही पॉलिसी ठरलेली आहे. याच्यापेक्षा दुसरी पॉलिसी काहीच नाही आहे. कोरोना जरी आला तरी आपणच बर्बाद आहे, कोरडा दुष्काळ पडला तरी आपणच बर्बाद आहे, आणि ओला जरी पडला तरी आपणच बर्बाद आहे. दिवसांदिवस गरीब माणूस गरीबच होत चाललाय आणि दिवसांदिवस श्रीमंत मनुष्य श्रीमंतच होत चाललाय. श्रीमंताला जर आपल्या श्रीमंतीची किंमत मोजायची असेल तर देशातल्या सर्व श्रीमंतांना माझी विनंती, कधीतरी गरिबामध्ये येऊन पहा, म्हणजे तुम्हाला तुमची किंमत कळेल. समुद्र खूप महान आहे. समुद्राची खोली आतापर्यंत कोणाला कळाली नाही, त्याच्या पाण्याचं अंतर कळालं नाही, खोली कळाली नाही. पण समुद्राचं दुर्भाग्य असं आहे मायबाप, समुद्रावर जात असताना, प्रवास करत असताना माणसाला घरचं पाणी घेऊन जावं लागतं. याच्यापेक्षा दुर्भाग्य समुद्राचं काय असेल गाड्यांना. श्रीमंत मनुष्य ज्या दिवशी गरिबात येईल त्या दिवशी त्याची श्रीमंती कळल. शावकार जर शावकारात जाऊन बसला तर शावकाराला कोण शावकार म्हणणार आहे? शावकारानं गरिबात येऊन बसावं त्या दिवशी लोक तुम्हाला शावकार म्हणतील. गोऱ्या माणसाला आपण गोरं हे गोऱ्यात फिरून नाही जमणार, तुम्हाला काळ्यात येऊन बसावं लागेल त्या दिवशी कळल तुम्ही गोरे. आणि सगळ्याच गोऱ्या भूतामध्ये फिरले तर कोण तुम्हाला गोरं म्हणणार आहे? अजिबात नाही. ज्ञानी माणसाला आपण ज्ञानी आहे हे कळण्यासाठी अज्ञानात येऊन बसावं लागलं. ज्ञानी जर ज्ञानात जाऊन बसला तर कोण ज्ञानी ज्ञानाला ज्ञान म्हणणार आहे? अजिबात नाही. आपण बेसूर गातो हे लोकांना कळण्यासाठी स्वरबद्ध लोकांच्या संगतीत जाऊ ना. आणि बेसूर जर बेसुराच्या संगतीत गेला तर आपण बेसूर आहे कधी कळल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने निश्चित आपलं गाऱ्हाणं देवासमोर मांडा.
निश्चित माझा जगाचा मालक. ओ मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आवूं, ए पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के कैसे. तुकोबा देवाला विनंती करतात. बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. अनेकदा का तू पांडुरंगा मला याच्यातून सोडवलं तर महाराज सांगतात, तुका मने काया करीन पुरवंडे, तुका मने काया करीन पुरवंडे, तुका मने काया करीन पुरवंडे, ओवाळूनी सांडी मस्तक हे, ओवाळूनी सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा रात्र आणि दिवस पांडुरंगा. ओवाळूनी सांडी मस्तक हे, ओवाळूनी सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा रात्री दिवस तुका मने काया करीन पुरवंडी, ओवाळूनी सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्या महात्म्याच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आमचे गंगाधर भाऊ त्र्यंबकराव जिने पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त या सर्व त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे त्यांच्या चारी मुलांनी, आमचे संतोष दादा आहे, आमचे निवृत्ती दादा आहेत, आमचे बबन दादा आहे आणि आमचे सुभाष दादा आहेत. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. तुमचे वडील ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल, तेही म्हणत असेल मी किती भाग्यवान बाप आहे. इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही, इथं जिवंतपणी पोरं मायबापाला बोलत नाही. मी गेल्यानंतर सुद्धा 4 पुण्यतिथी सोहळे एवढ्या थाटामाटात या लेकरांनी केले, म्हणून निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. माझी सर्वांना विनंती गड्यांनो, बाकी नाही काही जमलं तरी चालेल, पण प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. महाराज, पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जर गेले तर काही काही उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. किती आहे? 1-1 लाख रुपये. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर काही काही बिझनेसमॅन लोकांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण त्या बिल्डरांचं नशीब एवढं खराब आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रममध्ये. महाराज, काय करायचं त्या पैशाला, काय करायचं त्या शिक्षणाला, काय करायचं त्या प्रॉपर्टीला. ज्या पैशामुळे आपल्या मायबापाची लाज आपल्याला वाटेल, ज्या शिक्षणामुळे आपले मायबाप आपल्यापासून दूर जात असतील, तर एवढं शिक्षणही घेऊ नका आणि एवढा पैसाही कमवू नका. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात,
राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती दादा, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन या कुटुंबियांनी केलं. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आपल्या भागाचं वैभव वैराग्य मूर्ती आमच्या जंगले महाराज संस्थेतले हे सर्व आजी माजी विद्यार्थी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे मोरे दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व या झिनेक पाटील कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुणी वेडे वा गोडे उत्तरी महाराज तुम्ही सिद्ध.